तर ससूनच्या रिपोर्टने आयव्हीएफ सेंटर आणि भिसे कुटुंबावरच खापर फोडले। ससूनचा रिपोर्ट मॅनेज असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। मंगेशकर रुग्णालयामध्ये डिपॉझिट मागितलं गेलं की नाही यावर रिपोर्टमध्ये मौन का? खुद्द रुग्णालयानं डिपॉझिट मागितल्याचं कबूल करून सुद्धा ससूनच्या अहवालामध्ये याचा उल्लेख नाही। ससूनच्या रिपोर्टवर भाजपचे गोरखे यांनी ही गोलमोल अशी उत्तरं दिली। आधीच्या 2 रिपोर्टमध्ये ठपका, मग ससून समितीने क्लीन चिट कशी दिली असा सवाल देखील उपस्थित झाला आहे। तर पुणे पोलिसांनी अहवालातील 4 मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससूनकडून अभिप्राय मागितला आहे। तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणी एकूण 4 समिती गठीत झाल्या होत्या। एक आरोग्य विभागाकडून, दुसरी धर्मादाय आयुक्तांकडून, तिसरी माता मृत्यू समिती पुणे पालिकेकडून आणि चौथी समिती ससूनच्या रुग्णालयाद्वारे। यापैकी पहिल्याच अर्थात सरकारनं नेमलेल्या आरोग्य समितीनं मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवल्याची माहिती खुद्द रुपाली चाकणकरांनीच दिली होती। त्यावेळीच गुन्हा दाखल होणं अपेक्षित असूनही ससूनचा रिपोर्ट आल्यावर गुन्हा दाखल होईल असं सरकारकडून सांगण्यात आलं। धक्कादायक म्हणजे आता आलेल्या ससूनच्या अहवालात मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या दिरंगाईचा उल्लेखच करण्यात आलेला नाही। अप्रत्यक्षपणे या अहवालामध्ये भिसेंच्या मृत्यूचं कारण आयव्हीएफ सेंटर आणि स्वतः भिसेंच्या कुटुंबियांना ठरवलं गेलंय। ससून रिपोर्टच्या निष्कर्षानुसार इंदिरा आयव्हीएफ मध्ये तब्येतीमध्ये सुधारणा होत नसताना त्यांनी रुग्णालयामध्ये पाठवणं गरजेचं होतं। अति जोखमीच्या स्थितीमध्ये मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामध्ये नेण्याची गरज होती, पण तसं केलं गेलं नाही। मंगेशकर रुग्णालयामध्ये 5 तास थांबवलं होतं। इथे पैसे घेतले की नाही याची चौकशी आरोग्य उपसंचालकांनी केली आहे। या 3 मुद्द्यांवर नजर टाकली तर ससूनचा अहवाल डॉक्टर घैसास आणि मंगेशकर रुग्णालयामधल्या दिरंगाईवर चकार शब्दही काढत नाही। त्याउलट आयव्हीएफ मध्ये दिरंगाई झाली आणि मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं नाही असं रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय। पण मंगेशकर रुग्णालय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयच आहे, तिथे 5.5 तास रुग्णाला थांबवलं गेलं। याबद्दल रिपोर्टमध्ये उल्लेख का नाही हे कोडं आहे। ससूनने दिलेली क्लीन चिट म्हणजे उंदराने मांजराची साक्ष काढणं आहे। सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट देणं याच्यात नवल ते काय? हे शासन कशा पद्धतीने आरोपींना संरक्षण देतं हे आपण कोरटकर केसमध्येही बघितलंय की कोरटकरची अटक करण्याच्या ऐवजी त्याला संरक्षण दिलं आणि आताही सुश्रुत घैसासला ज्या पद्धतीने संरक्षण दिलं जाते याचा स्पष्ट अर्थ आहे की या राज्यामध्ये गोरगरिबांच्या जगण्याची काहीच किंमत नाही। ससूननी ज्या पद्धतीने आता नका जो काल परवाच्या 2-4 दिवसाच्या रिपोर्टमध्ये जे काही फेरबदल केलेले आहेत त्याच्यामुळं तिथले सुपरिटेंडेंट असतील आणि बाकीचे मंडळी असतील यांची सीडीआर तपासल्या पाहिजे अशी मागणी सुद्धा मी याचिकेमध्ये करेल की असं काय घडलं की ज्याच्यामध्ये नका या ठिकाणी ससूनच्या नका या सगळ्या सिस्टीमला शेवटच्या सत्रामध्ये रिपोर्ट बदलण्याची वेळ आली। त्याच्यामध्ये राज्यशास्त्राचे पण कुठल्या कुणी अधिकाऱ्यांनी कॉल केले किंवा कुठल्या मंत्र्यांनी कॉल केले किंवा मुख्यमंत्र्यांनी कॉल केले हे स्पष्ट होईल।